कारगिल युद्धातील विजयाने भारताची ताकद आणि आपल्या सैनिकांचे धैर्य जगाला दाखवून दिले. 1999 साली भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला. तो दिवस होता 26 जुलै. या युद्धातील वीर जवानांच्या स्मरणार्थ आपण कारगिल विजय दिन साजरा करतो. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय उत्तमरावजी डिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि DSF यांच्या वतीनं वीर जवानांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. NCC भवन येथे श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास निवृत्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत बनकर, टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, नगरसेवक अशोक कदम, कर्नल MS किरोला, लेफ्टनंट कर्नल CJ रानडे, आनंद खरे उपस्थित होते. या दरम्यान विद्यार्थिनींनी जवानांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले. हमने कारगिल में विजय हासिल की थी, इसलिए हम 2000 से आज तक अभी 26 साल हो गए, हर साल कारगिल विजय दिन मनाते हैं. कभी हम आपके यहाँ पर मनाते हैं, कभी कालिका संस्थान में मनाते हैं, कभी आपका जब NCC कैंप रहता है वहाँ पे आके मनाते हैं. इसका हमें इतना ही है कि आप जब वहाँ पे बॉर्डर पे लड़ते हैं तो आपको ऐसा नहीं महसूस होना चाहिए कि हमारे पीछे कोई नहीं, तो हम लोग हैं. इसलिए हम हर साल ये कारगिल विजय दिन मनाते रहते हैं. और कल 527 जवान शहीद हुए, इसलिए 527 पेड़ लगाने वाले हैं चामार लेने के पर. आपको भी हो सकता है तो आप भी आइए. ये हर साल कालिका होते रहता है. इसके पूर्व हमने कई बार जो शहीद हुए उनके माता पिता, उनकी पत्नी, इनका भी सम्मान किया है. हर साल ये करते आए, यानी 26 सालों में हर साल अलग अलग जगह से होता रहा है. आज ये कारगिल दिन के अवसर पर मैं आपको कारगिल दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और हम ये कहते हैं कि आपकी बदौलत हम लोग हैं. आप जब बॉर्डर पे लड़ते हैं इसीलिए हम यहाँ पर सुरक्षित है, इसलिए आपका सम्मान होना जरूरी है. इसलिए आप लोग यहाँ पर आप CO साहब ने हमें यहाँ पर फंक्शन करने की परमिशन ली, उनको धन्यवाद देता हूँ. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांच्या बलिदानाला आणि शौर्याला वंदन केलं. जवळजवळ 16 ते 18,000 फुटावर हा प्रांत असल्यामुळं पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय त्या थंडीच्या दिवसात घुसखोरी केली होती. त्याच्यावर भारतीय सैनिकांनी त्याच्यावर विजय मिळवला. अत्यंत थंडीचा दिवस आणि 18,000 फुटावर मोठ्या कष्टाने विजय मिळाला. त्याच्यात जवळजवळ 500-550 भारतीय सैनिक तरी शहीद झाले, परंतु 4,000 पाकिस्तानी सैनिकांचा त्याच्यामध्ये खात्मा करण्यात आला. असा सर्व याच्यामध्ये झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय जेव्हा कारगिल विजय म्हणून घोषित केला जातो त्या काळामध्ये हा विजय जवळजवळ मे ते जुलै 26 जुलैपर्यंत हे युद्ध चाललं आणि पाकिस्तानवर हा अत्यंत मोठा विजय त्या काळामध्ये झाला. परंतु 26 जुलै रोजी हे सर्व हुसकावून लावले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्यांच्या याच्यामध्ये हाकलून लावलं. हा मोठा विजय कारगिल दिन म्हणून आपण साजरा करतो. मी शहीदांना आणि त्यांच्या सर्व विजयी वीरांना मनापासून वंदन करतो. परेडसुद्धा मी केलेली आहे. ज्यावेळी मी सब इन्स्पेक्टरच्या इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळी माझ्याकडे ब्लेझर होता आणि त्या ब्लेझरवर आपलं ते NCCचं जे चिन्ह असतं त्याचा मला प्रश्न विचारला होता इंटरव्ह्यूच्या अधिकाऱ्यांनी की व्हॉट इज द मिनिंग ऑफ 3 कलर्स. तर त्याचं उत्तर मी एकदम बरोबर दिलं. 1 फॉर आर्मी विंग, 1 फॉर नेव्ही विंग, 1 फॉर एअर विंग. तर ह्या NCCचा मला जवळजवळ मी 3 वर्ष NCCच्या कॅम्पमध्ये SP कॉलेजला असताना शेवटी अंडर ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा माझ्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पोलीसमध्ये सर्व्हिस करीत असताना योग्य डिसिप्लिन, शिस्त आणि सत्यता याची आम्ही नेहमी चाट ठेवली होती. आणि ह्या आजच्या दिनानिमित्त दुधारे साहेबांनी, दुधारे फाउंडेशनने आपला जो सत्कार आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. जे लोक कारगिलमध्ये शहीद झाले त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्यासाठी आपण किती पण कृतज्ञता व्यक्त केली तर ती कमी.
माझ्या मनाचा भाव हा व्यक्त करताना तो कंठ दाटून येतो. आज विठ्ठलाची वारी आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं जेवढं पण पुण्य असतं ते सर्व त्या कारगिल वीरांना अर्पण. इथं सर्वात महत्त्वाचं काय का कारगिलमध्ये जे शहीद झाले त्या वीरांना आपण मान सन्मान देण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केला. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मानसन्मानीय लोकांना आणि मानसन्मानीय लोकांना मानाचा मुजरा. इससे हमें एक सीख मिलती है कि हमें मतलब एक लाइन मिलती है कि कारगिल दिवस का मतलब क्या है, कारगिल दिवस को मनाया क्यों जाता है. इससे आने वाली पीढ़ी को कुछ सीख मिलती है, इसलिए कारगिल दिवस मनाया जाता है. मैं सबसे पहले यही बोलना चाहता हूँ कि पहली बार मैं कारगिल दिवस में सिविल स्टाफ की तरफ से मेरे को बुलाया गया है और उसके लिए मैं धन्यवाद करता हूँ. यानंतर NCCच्या 7 आणि 64 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांचा देश आणि प्रत्येक भारतीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार सत्कारार्थी जवानांनी व्यक्त केला. याप्रसंगी राजू शिंदे, दीपक निकम पाटील, अविनाश ढोली, अविनाश वाघ, भूषण सोनिनीस, कुणाल आहिरे, शैलेश रकिबे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.